नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, जग पुन्हा एकदा द्विध्रुवीयकडे वाटचाल करत आहे. एकाचे नेतृत्व अमेरिका करत आहे आणि दुसरे चीन रशिया करत आहे. अशा वेळेस भारताची भूमिका काय असली पाहिजे? मित्रांनो, शीतयुद्धाच्या काळात अलिप्त राष्ट्रांची संघटना म्हणून अलिप्त राष्ट्र चळवळीची स्थापना म्हणजे नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट, ज्याला शॉर्टकटमध्ये नाम म्हणतात, त्याची स्थापना झाली होती, जी औपचारिकपणे अमेरिका व सोव्हिएत युनियनशी अलिप्त राहून आपली तटस्थ आणि स्वतंत्र भूमिका ठेवण्यासाठी होती. काय आज पण त्याची प्रासंगिकता आहे का, हे आपण तपासून बघूया. अलिप्त राष्ट्र चळवळीची मूळ संकल्पना 1955 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या आशिया आफ्रिका बांडुंग परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान उद्भवली. 1961 मध्ये भारताचे जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे जोसिफ ब्रोज टिटो, इजिप्तचे गमाल अब्देल नासेर, घानाचे क्वामे एनक्रुमा आणि इंडोनेशियाचे सुकर्णो यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त चळवळीची स्थापना झाली आणि तिचे पहिले अधिवेशन युगोस्लावियाच्या बेलग्रेडमध्ये आयोजित करण्यात आले. 1979च्या हवाना घोषणेत या संघटनेचा उद्देश साम्राज्यवाद, वसाहतवाद, नववसाहतवाद, वंशवाद आणि सर्व प्रकारच्या परकीय अधिनेतेविरुद्धच्या संघर्षात नामच्या सदस्य देशांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हे नमूद करण्यात आले होते. शीतयुद्धाच्या काळात नामने जागतिक व्यवस्था स्थिर करण्यात आणि शांतता आणि सुरक्षितता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नामच्या असंरेखनाचा अर्थ जागतिक मुद्द्यांवर राज्याची तटस्थता असा होत नाही, तर तो नेहमीच जागतिक राजकारणात शांततापूर्ण हस्तक्षेप होता. पुढे काही लहान राष्ट्रे अमेरिका किंवा USSRकडे वळली, परंतु एप्रिल 2018 मध्ये त्याचे 120 सदस्य होते, ज्यामध्ये आफ्रिकेतील 53 देश, आशियातील 39, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमधली 26 आणि युरोपियनमधली बेलारूस, अझरबैजान या 2 देशांचा समावेश होता. नाममध्ये 17 देश आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटना निरीक्षक आहेत. जवाहरलाल नेहरू हे संस्थापक सदस्य असल्याने नामची तत्वे मोठ्या प्रमाणात पंचशील तत्वावर आधारित होती. त्यापैकी काही आपण खालीलप्रमाणे बघूयात. संयुक्त राष्ट्राच्या सनदेत आणि आंतरराष्ट्रीय कायद्यात समाविष्ट असलेल्या तत्वांचा आदर करणे, सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा, सार्वभौम समानतेचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार सर्व आंतरराष्ट्रीय संघर्षांचे शांततापूर्ण निराकरण करणे, नाम सदस्य देश आणि लोकांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल आदर करणे, परस्पर आदर आणि अधिकारांच्या समानतेच्या आधारावर राज्याच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या फरकांकडे दुर्लक्ष करून सामायिक हितसंबंध, न्याय आणि सहकार्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे, संयुक्त राष्ट्राच्या सनदेनुसार वैयक्तिक आणि सामूहिक स्वरक्षणाचा जन्मजात अधिकाराचा आदर करणे, राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, कोणत्याही राज्याला किंवा राज्याच्या गटाला इतर कोणत्याही राज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, याचा हेतूही होता. मानवजातीला प्रभावित करणाऱ्या समस्या संवाद आणि सहकार्याद्वारे सोडवण्यासाठी योग्य चौकटी म्हणून बहुपक्षीयता आणि बहुपक्षीय संघटनांचा प्रचार आणि संरक्षण करणे. नामचे मूळ उद्दिष्ट होते जागतिक राजकारणात एक स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सदस्य राष्ट्रे प्रमुख शक्तींमधील संघर्षांमध्ये प्यादे बनणार नाहीत. ते स्वतंत्र निर्णयाचा अधिकार, साम्राज्यवाद आणि नववसाहतवाद विरुद्ध संघर्ष आणि सर्व मोठ्या शक्तींशी संबंधांमध्ये अलिप्त राहून संयमाचा वापर हे 3 मूलभूत घटक आहेत, ज्यांनी त्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव पाडला होता. आणि सर्वात महत्त्वाचे अतिरिक्त ध्येय म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करणे. मित्रांनो, भारताच्या भूमिकेच्या बाबतीत जर विचार केला तर भारत हा नामचा संस्थापक आणि सर्वात मोठा व मजबूत सदस्य असल्याने नामच्या बैठकींमध्ये तो सक्रिय सहभागी होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेला चालना मिळाली.
त्यामुळे भारताचे नवीन आर्थिक धोरण तयार झाले. पण भारताने नामपासून स्वतःला कधी वेगळे केले नाही. 2016 मध्ये व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 17व्या अलिप्त चळवळ म्हणजे नामच्या शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान गैरहजर राहिले. नामच्या चळवळीत काही वाईट क्षण पण आलेत. 1962च्या चीनशी युद्धादरम्यान घाना आणि इंडोनेशियाने स्पष्टपणे चीन समर्थक भूमिका स्वीकारली. 1965 आणि 1971च्या युद्धादरम्यान इंडोनेशिया आणि इजिप्तने भारताविरुद्ध भूमिका घेतली आणि पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पण विशेषतः भारताने बहुतेक इतर नाम देशांनीही उदारमतवादी आर्थिक व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रमाणात स्वतःला एकात्मिक केले आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वात भारत हा G20चा सदस्य झाला आणि त्याने स्वतःला अण्वस्त्रधारी शक्ती म्हणून घोषित केले आणि हे सर्व व्यावहारिक हेतूंसाठी जागतिक अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाचे आव्हान सोडून दिले. त्यामुळे नाममध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाला. आज नवीन उदयोन्मुख आव्हाने आणि भूराजकारणाशी जुळवून घेण्यासाठी नामला स्वतःला स्वीकारावे लागेल आणि बदलावे लागेल. जसे की जग पुन्हा एकदा द्विध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. एकाचे नेतृत्व अमेरिका करत आहे आणि दुसरे चीन आणि रशिया करत आहे. युद्धग्रस्त सिरिया हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे अमेरिका आणि रशिया दोघेही सत्ता गाजवत आहेत. चीनच्या दाव्यामुळे आणि चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी अमेरिकेने प्रतिभार म्हणून भूमिका घेतल्यामुळे इंडो पॅसिफिक प्रदेशात वाढता तणाव आहे. मित्रांनो, नाम ही संकल्पना कधीही असंबद्ध असू शकत नाही. मुख्यतः ती तिच्या सदस्यांच्या परराष्ट्र धोरणाला एक मजबूत आधार प्रदान करते. त्याकडे रणनीतिक स्वायत्तता म्हणून पाहिले पाहिजे, जी आजच्या जगाच्या काळाची गरज आहे. नामची तत्वे अजूनही राष्ट्रांना त्याकडे मार्गदर्शन करू शकतात. नाम हे एक असे व्यासपीठ आहे जिथे भारत आपली सॉफ्ट पॉवर दाखवू शकतो आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर लहान देशांसाठी सक्रिय नेतृत्व प्रदान करू शकतो आणि तिसऱ्या शक्तीची मशाल आपल्या हातात घेऊ शकतो. त्याच्या स्वतंत्र आर्थिक धोरणांमुळे आपल्या देशाचे उत्पादन वाढवून निर्यात वाढवू शकतो व त्यामुळे बेरोजगारी व आर्थिक संकट टळू शकते. फक्त मोदीजी हे अमेरिकेचे पिट्टू झाले आहेत, त्यामुळे मलाही याच्यात शंका निर्माण होते. वरील मुद्द्यांबाबत आपल्याला काय वाटते त्याबद्दल आपले मत जरूर कमेंटद्वारे कळवा. मुद्द्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याकडे आमचा जो दृष्टिकोन आहे त्याला बळ द्या. त्यासाठी सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती. धन्यवाद. मी सचिन संघवी.